स्वामी मुक्तानंद ज्युनियर कॉलेज येवला फिजिक्स ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये सर्वांचे स्वागत. आज आपण नवीन चॅप्टर सुरू करतोय. चॅप्टर नंबर 15 स्ट्रक्चर ऑफ ॲटम अँड न्यूक्लिआय. हिस्ट्री ऑफ ॲटम, थेरीज अँड मॉडेल्स. ॲटम की जे सर्वत्र आहे, परंतु आपण ते बघू शकत नाही कारण की ते स्मॉल आहे. पूर्वीपासूनच सायंटिस्ट यांना क्युरिओसिटी होती की इलेमेंट कसले बनलेले आहे आणि इलेमेंटच्या त्यांनी सर्वात लहान भागाला नाव दिले ॲटम्स. आतापर्यंत ज्या ज्या शास्त्रज्ञांनी ॲटम थिअरी मांडली ते सर्वच ग्रेट होते, कारण जी गोष्ट आपण बघू शकत नाही त्याविषयी थिअरी मांडणे सोपी गोष्ट नाही. प्रत्येक सायंटिस्ट त्यांच्या काळामध्ये ग्रेट होते, कारण की त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या इक्विपमेंट आणि टेक्नॉलॉजीवरती त्यांनी ॲटम ही कन्सेप्ट मांडली. त्यापैकी ॲटम कन्सेप्ट जी जगाने मान्य केली त्यांच्या काही थेरीज आपण आज स्टडी करणार आहोत. प्रत्येक थेरीमध्ये काही मेरिट्स, डिमेरिट्स, काही ड्रॉबॅक्स असणार आहे. अजूनही ॲटम कन्सेप्ट आपल्याला पूर्णपणे माहिती नाही, किंवा आपण असंही म्हणू शकतो की आपल्याला आतापर्यंत जी ॲटम कन्सेप्ट माहिती झाली आहे ती फक्त 1% असू शकते. ॲटमवरती अजूनही भरपूर डिस्कवरी, रिसर्च सातत्याने सुरू आहे. त्यापैकी ज्यांनी ज्या थेरीज मांडल्या आणि जगाने त्या मान्य केल्या त्या थेरीज आपण आता बघणार आहोत. त्याच्यामध्ये पहिली जी थेरी आहे ती आहे जॉन डाल्टन. नंतर ही जी आहे ती आपण डिटेलमध्ये नंतर बघणार आहोत. नंतर जे थॉम्सन, नंतर रुदरफोर्ड, नंतर बोर्स आणि नंतर स्क्रॉडिंजर क्वांटम मॉडेल हे एकदम प्रसिद्ध मॉडेल आहे. त्यामध्ये त्यांना मॅक्सवेल, नंतर मॅक्स प्लांक, नंतर हायझनबर्ग, नंतर डी ब्रोग्ली, कॉम्पटन, अल्बर्ट आइन्स्टाईन, पाउली डिरॅक, फर्मी, पाउली, ली, सत्येंद्रनाथ बोस आणि समरफेल्ड यांनी ही जी थेरी आहे क्वांटम थेरी तिला सपोर्ट केला. क्वांटम मॉडेल ऑफ ॲटम हे लेटेस्ट मॉडेल आहे. त्यामध्ये न्यूक्लियस आणि जो काही इलेक्ट्रॉन मूव्ह होणार आहे तर त्याचे जे ऑर्बिट असणार आहे, एस ऑर्बिट, पी ऑर्बिट, डी ऑर्बिट, एफ ऑर्बिट, आणि त्यांचे जे काही अनसर्टिनिटी प्रिन्सिपल नुसार त्याची जी ट्रॅजेक्टरी असणार आहे इलेक्ट्रॉनची आपण बघू शकतो. त्यामध्ये आपण वेगवेगळे ॲटम्स घेऊ शकतो. त्याच्यामध्ये आपण जर हेलियमचा घेतला तर हेलियम मध्ये 2 इलेक्ट्रॉन असणार आहे आणि मग त्याचं जे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते आपल्याला माहिती आहे 2s2. हे काय असणार, त्याचं फायनल ऑर्बिट असणार आहे. समजा आपण अजून एक ॲटम घेतला निऑन, तर निऑन मध्ये जे काही त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणार आहे हेलियम 2s2 2p6. तर अशा प्रकारे जे काही इलेक्ट्रॉन असणार आहे ते इलेक्ट्रॉन त्यामध्ये मूव्ह होत असणार आहे आणि त्याच्यामध्ये एस ऑर्बिट, पी ऑर्बिट, डी ऑर्बिट अशा प्रकारे ऑर्बिट असणार आहे. नंतर जर आपण आयर्नचं घेतलं तर आयर्नसाठी सुद्धा आपण त्या इलेक्ट्रॉनची ट्रॅजेक्टरी जी आहे ती कशा प्रकारे असणार आहे ती आपण बघू शकतो. तर मॉडर्न फिजिक्स मध्ये जे काही इलेक्ट्रॉन जे आहे ते इलेक्ट्रॉन त्याचे आपण अनसर्टिनिटी प्रिन्सिपल वरतून त्याची ट्रॅजेक्टरी फाइंड आउट करू शकतो. आपल्याला जे काही माहिती आहे आतापर्यंत ॲटम्स मध्ये हे सर्व पार्टिकल जे असणार आहे त्याला आपण म्हणणार आहे एलिमेंटरी पार्टिकल, किंवा त्याला म्हणणार आपण सब ॲटॉमिक पार्टिकल. पण त्यामध्ये मेन्स जे असणार आहे ते असणार आहे
फर्मिऑन्स आणि बोसॉन्स. आणि फर्मिऑनचे पुन्हा दोन पार्ट असणार आहे, क्वार्ट्ज पार्टिकल अँड लेप्टॉन्स. हे सर्व जे पार्टिकल आहे, हे सर्व पार्टिकल आतापर्यंत शोधलेले म्हणजे ऍटम्स मध्ये प्रेझेंट असलेले पार्टिकल आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही माहिती असणार आहे तो असणार आहे हा इलेक्ट्रॉन. आणि अजून तुम्हाला माहिती असलेले फोटॉन, फोटॉन शब्द सुद्धा तुम्ही ऐकला असेल. आणि 11वी पर्यंत तुम्ही आतापर्यंत वाचला असेल किंवा तुम्हाला माहिती असेल की ॲटमची कन्सेप्ट जी आहे ती तुम्ही या पद्धतीने शिकला आहात की एक न्यूक्लियस असणार आहे, न्यूक्लियस मध्ये असणार आहे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आणि त्याच्या सराउंडिंगला इलेक्ट्रॉन मूव्ह होत असणार आहे. आणि तुम्ही बघशाल तर इथे तुम्हाला सब ॲटॉमिक पार्टिकल मध्ये प्रोटॉन कुठे दिसत नाही किंवा न्यूट्रॉन दिसत नाहीये. हे जे प्रोटॉन न्यूट्रॉन म्हणजे काय असणार आहे तर बघा, तर प्रोटॉन प्रोटॉन जे आहे, हा जो प्रोटॉन आहे, तर प्रोटॉन जे आहे ते क्वार्ट्ज पार्टिकलचे बनलेले असणार आहे. इकडे बघा तुमचे हे असणार आहे क्वार्ट्ज पार्टिकल, अप अँड डाऊन. हे जे आहे हे तुमचे क्वार्ट्ज पार्टिकल आहे. दोन अप क्वार्ट्ज पार्टिकल आणि एक डाऊन पार्टिकल मिळून तुमचा होणार आहे प्रोटॉन. आणि तसंच तुमचा जो न्यूट्रॉन आहे, हा न्यूट्रॉन दोन क्वार्ट्ज डाऊन पार्टिकल आणि एक क्वार्ट्ज अप पार्टिकल मिळून तुमचा न्यूट्रॉन तयार होणार आहे. तर हे जे क्वार्ट्ज कॉम्पोजिशनने तुमचे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन फॉर्म होणार आहे. तर यामध्ये हे जे पार्टिकल आहे सर्व पार्टिकल असणार आहे एलिमेंटरी पार्टिकल. आणि आत्ताच लेटेस्ट जो शोधला गेला तो असणार आहे हा हिग्स पार्टिकल. याची थेरी जी आहे साधारणपणे 1965 मध्ये हिग्स सायंटिस्टने मांडली होती आणि त्याचं एक्झिस्टन्स आता आपल्याला मिळालं आहे 2012 मध्ये बिग बँग थेरीमध्ये. आणि ह्या बिग बँग थेरीमध्ये त्याचं एक्झिस्टन्स जे आहे ते एक्झिस्टन्स जगाने मान्य केलेलं आहे. आणि यालाच आपण म्हणतो गॉड पार्टिकल. हा तुमचा असणार आहे गॉड पार्टिकल. तर असे जे असणार आहे तुमचे एलिमेंटरी पार्टिकल. आता आपण हे जे आहे हे तुम्हाला सर्व सांगण्यामागं एकच हेतू होता की तुम्हाला जे काही ऍडव्हान्स मध्ये आपण जे काही ऍटम शिकणार आहोत त्याच्याविषयी तुम्हाला माहिती पाहिजे. आता आपण अगदी बेसिक कन्सेप्ट पासून, एक बेसिक थेरी पासून ऍटमची कन्सेप्ट समजून घेणार आहोत. In 1808, John Dalton proposed his theory, atomic theory. According to him, all matter is composed of small, hard, and indivisible particles called atom. According to Dalton atomic model, matter consists of very small indivisible particle called atom. डाल्टनच्या थेरीनुसार जो काही एलिमेंटचा सर्वात लहान भाग असणार आहे त्याला आपण ॲटम म्हणणार आहे आणि तो आपण पुन्हा ब्रेक करू शकत नाही. आणि ही जी थेरी आहे ही थेरी पुढे जगाने मान्य पण केली जोपर्यंत जे जे थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला नाही तोपर्यंत. आणि इलेक्ट्रॉनचा शोध लागल्यानंतर ॲटम मध्ये सुद्धा अजून काही पार्टिकल असणार आहे ते नंतर सिद्ध झालं. नंतर each element consists of characteristics of kind of identical atoms. डाल्टनच्या थेरीनुसार प्रत्येक एलिमेंटचे जे काही ॲटम्स असणार आहे ते आयडेंटिकल असणार आहे. म्हणजे गोल्डचे जर आपण ॲटम घेतले तर त्यांचा शेप, साईज, कलर सेम असणार आहे. नंतर आयर्नचा घेतला तर आयर्नचे सुद्धा जे काही ॲटम्स असणार आहे ते आयडेंटिकल असणार आहे. परंतु गोल्ड आणि जे काही आयर्न असणार आहे या दोघांचे जर आपण कंपॅरिझन केलं तर त्यांचं ॲटम जे आहे ते वेगवेगळे असणार. नंतर when different element combine to form a compound, the smallest unit of compound consists of
a definite number of atoms of each element. These compound atoms are now called molecule. केमिस्ट्रीमध्ये जी काही मॉलिक्यूल कन्सेप्ट असणार आहे ही मॉलिक्यूल कन्सेप्ट ॲटमच्या मॉडेलमुळे आपल्याला समजली आणि जे काही केमिस्ट्रीमध्ये जे रिॲक्शन होणार आहे त्या रिॲक्शन कशा प्रकारे होतात ते समजण्यासाठी सुद्धा डाल्टन यांची थिअरी खूप महत्त्वाची असणार आहे. इन केमिकल रिॲक्शन ॲटम्स आर नायदर क्रिएटेड ऑर नॉर डिस्ट्रॉय बट ओनली रिअरेंज. म्हणजे समजा आपण वॉटरचं जर एक्झाम्पल घेतलं तर वॉटर जे आहे ते ऑक्सिजन आणि हायड्रोजन पासून बनलेलं आहे. तर हायड्रोजन आणि जे काही हायड्रोजन आणि ऑक्सिजन कशा प्रकारे कंबाईन होतात आणि त्याने कशा प्रकारे न्यू मॉलिक्यूल तयार होतो याची जी थिअरी आहे ही थिअरी आपल्याला Thomson performed many experiments with the glass vacuum tube wherein the voltage was applied between the two electrodes inside an evacuated tube. The cathode was seen to be emit rays which produce glow when they struck the glass behind the anode. By studying the properties of this ray, he concluded that the rays are made up of the negatively charged particle which he called electron. This demonstrated that the atoms are not individual. They contain electron which are emitted by the cathode. नंतर जे काही स्ट्रक्चर असणार आहे ते स्ट्रक्चर कशा प्रकारे असेल त्याचं एक्सप्लेनेशन बऱ्याच सायंटिस्टने देण्याचा प्रयत्न केला. त्याचं सुद्धा एक्सप्लेनेशन जे थॉम्सनने दिलं. थॉम्सन प्रपोज हिज मॉडेल ऑफ ॲटम इन 1903. According to this model of atom is sphere having uniform positive charge in which electron embedded. This model referred to as the plum pudding model, same as the structure of watermelon. The total positive charge is equal to negative charge of electron in the atom. तर यामध्ये वॉटरमेलन सारखं जे काही त्याच्या बिया असणार आहे त्या ॲज अ इलेक्ट्रॉन असणार आहे आणि बाकीचा जो भाग असणार आहे तो पॉझिटिव्हली चार्ज असणार आहे. तर यामध्ये जे काही ॲटम्स असणार आहे अँड ॲटम इज पॉझिटिव्हली चार्ज स्पेअर. द इलेक्ट्रॉन आर सेट विदिन दी स्पेअर. नंतर जो काही ॲटम्स असणार आहे तो न्यूट्रल असणार आहे. त्याचं सुद्धा एक्सप्लेनेशन या ॲटॉमिक मॉडेलने आपल्याला त्या काळी मिळालं होतं की यामध्ये ॲटम आर न्यूट्रल बिकॉज पॉझिटिव्ह चार्ज अँड निगेटिव्ह चार्ज हे इक्वल असणार आहे. तर यामध्ये हे जे काही मॉडेल्स असणार आहे तर ह्यामध्ये इलेक्ट्रॉन आर एम्बेड इन अ स्पेअर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज. जो स्पेअर असणार आहे तो पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे आणि इलेक्ट्रॉन जे आहे ते इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये मूव्ह होणार आहे. कारण की इलेक्ट्रॉन पार्टिकल असल्याचा कोणताही पुरावा त्या काळी मिळाला नव्हता. पॉझिटिव्ह चार्ज इन ॲटम होल्ड दी निगेटिव्हली चार्ज ॲटम. आणि मग यामध्ये जे काही पॉझिटिव्ह चार्जचे पार्टिकलना मिळाल्यामुळे त्यांनी जे काही मॉडेल आहे ते प्लम पुडिंग मॉडेल तिथे दाखवलं. नंतर आपल्याला आता माहिती आहे की जे काही ॲटमचं जे काही मॉडेल आहे ते अशा प्रकारे नाहीये. म्हणजे याच्यापेक्षा वेगळं आहे की इलेक्ट्रॉन जे आहे ते इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस मध्ये काय असणार आहे पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे. तर अशा प्रकारे थॉम्सनने आपल्या पद्धतीने जे काही ॲटमचं स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर आपल्याला त्या काळी दिलं होतं.